कोल्हापुरातील स्विमिंग हब फाउंडेशनच्या वतीनं आयोजित जलतरण स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला। विजेत्या स्पर्धकांना महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली। या स्पर्धेत सागर पाटील जलतरण तलावाच्या खेळाडूंनी राज्य पातळीवर विजेतेपद तर गोवा इथल्या खेलो इंडिया क्लबच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावरील विजेतेपद पटकावलं आहे। कोल्हापुरातील स्विमिंग हब फाउंडेशनच्या वतीनं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं। यंदा 24 ते 26 जानेवारी दरम्यान शाहू कॉलेजच्या सागर पाटील जलतरण तलावावर यशवंत चव्हाण तिसऱ्या निमंत्रित राष्ट्रीय जलतरण स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेत 70 जलतरण क्रीडा प्रकारात 180 खेळाडूंचा सहभाग होता। 400 मीटर फ्री स्टाईलमध्ये राष्ट्रीय स्तरावर आर्यन पाटील, 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात तेजस्विनी कुंभार, 100 मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात धीरिजा मोरे, 200 मीटर आयएम प्रकारात श्रीधर कमते विजेते ठरले। 26 जानेवारी रोजी अंतिम स्पर्धा पार पडली। यामध्ये सागर पाटील जलतरण तलावाच्या खेळाडूंनी राज्य पातळीवर विजेतेपद तर गोवा इथल्या खेलो इंडिया क्लबच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावरील विजेतेपद पटकावलं। निरंजनी बोर्डे, आर्यन पाटील, संस्कार कोपार्डेकर, आकर्ष मतियान, तेजस्विनी कुंभार, श्रीधर कमते यांच्यासह विविध खेळाडूंना बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं। या सर्वांचा शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपरचनाकार रमेश मस्कर, राजवर्धन सरनोबत, पंच प्रभाकर डांगे, गंगाराम बर्गे, सायली ठोसर, एस.व्ही. कुलकर्णी, संजय मांगलेकर यांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी रमेश मोरे, निलेश जाधव, आर.जी. कीर्तीकर यांच्यासह स्विमिंग हब फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पर्धेचं नियोजन केलं।